नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आजही विचार करता का? मग ऐका. पारनेर तालुक्यातील शिक्षणाची खरी ज्ञानगंगा, आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी. डॉक्टर माननीय श्री ढोकळे सरांचे एकमेव आणि विश्वासार्ह शिक्षण संकुल. इथे मिळतं आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, आदर्श पॅरामेडिकल वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. एकाच ठिकाणी संपूर्ण शिक्षण व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज इमारती, मोठं खेळाचं मैदान, सुंदर गार्डन, अनुभवी आणि टॅलेंटेड शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी घरपोच बस सुविधा. म्हणूनच फार विचार करू नका, आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य उजळवा. पत्ता: गट नंबर 629, कामठवाडी रोड, खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्रवेशासाठी संपर्क: आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी 788-788-5361 किंवा 788-788-1206. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज 788-788-7918 किंवा शेवटचा 2708. आदर्श पॅरामेडिकल सेंटर 788-788-2535. आदर्श महाविद्यालय कला, वाणिज्य, विज्ञान 788-788-5361. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जिथे शिक्षणाला दिशा आणि भविष्याला आकार. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिनांक 26/3/2026 रोजी राहुरी फॅक्टरी येथे प्राजक्तदादा तनपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुहा, निंबोरे, तुळापूर, कानडगाव, तांदुळनेर अशा गावांना भेटी दिल्या. गावातील ग्रामस्थांनी जन आशीर्वाद यात्रेचे उत्साहामध्ये स्वागत केले आणि प्राजक्तदादा आपण पुन्हा आमदार व्हावे ह्या शुभेच्छा दिल्या. या जन आशीर्वाद यात्रेमध्ये गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन आशीर्वाद यात्रेची शोभा वाढवली.
हो हो चल चहा घ्या, चहा घेऊन जा. आपल्या इथे मी आभार यानंतर आदरणीय दादा आपल्या या ठिकाणी आपल्याशी दादा म्हणजे एक शांत संयमी अभ्यासू नेतृत्व. दादांच्या कामाबद्दल सांगायचं तर 2-3 उदाहरणं दिली मित्रांनो मी या ठिकाणी. का जनसंपर्क कार्यालय दादांच्या त्या कार्यालयाच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातील रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि योगाने रामनवमीच्या प्रांगणामध्येच साई रामनवमी मंदिराच्या समोरच आज पहिली मीटिंग आपण गोवामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने घेतोय. या कार्यक्रमाकरता प्राजक्तदादा आहेत, त्याचबरोबर राहुरीचे नवनीचे नगराध्यक्ष मोरे सर उपस्थित, सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, मार्केट, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सर्व संचालक, त्याचप्रमाणे कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक, माजी संचालक उपस्थित, सगळे तरुण मित्र आणि आमच्या गावातील या परिसरात सगळेच आलेले सगळे मित्रपरिवार यांचं मी प्रथम स्वागत करतो. आणि मित्रांना सांगितलं पाहिजे, ठीक आहे, काही लोकांचे गुणदोष असतात, काय झालेला व्यक्तिगत दोष असतील, पप्पू डॉक्टरने सांगितलं असेल, त्याची खंत त्याच्या लेवलला बरोबर आहे, पण त्यांच्या पण सूचनेचं काही पालन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या गावातला एखादा कार्यकर्ता आपल्या संबंधित नेत्याकडे जातो तर नेत्यांनी सुद्धा त्याची एक सूचना केलं पाहिजे की हा आला आहे, आपल्या गावातल्या कोणातरी विचारलं पाहिजे की हा नेमकं करतो काय गावात. हे माझ्या गावाचं उदाहरण मी जनरल सगळं सांगतो. गेले 5 वर्षाच्या पूर्वीचा अनुभव सांगतो. मंत्री होण्याकरता, आमदार होण्याकरता सगळ्यात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रयत्न केले, 32 गावातले लोकसुद्धा त्याला म्हणजे स्वतःच्या गाड्या घेऊन ते बिचारे गेले. दादांविषयी सर्व माहिती सांगितली. आता अण्णा बोलल्यानं काय बोलायचं, कारण माझे मार्गदर्शक अण्णा आहेत. मित्रांनो पण सांगितलं पाहिजे, आज अचानकपणे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण भाषण करतो, पण दादा आज म्हणजे ह्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व वस्तुस्थिती बघू राहिलेत. पण मित्रांनो, ह्या निमित्ताने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. ह्या राहुरी तालुक्यात बरेचसे ज्येष्ठ नेते होऊन गेले, पण आज ह्यात नाही. मला सकाळीच ते फक्त
दादा तनपुरे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या बुवा गावातील ग्रामस्थांच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्याबद्दल आपण सर्व गावाच्या वतीनं टाळ्या वाजून दादांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, दादा लोकनियुक्त राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर दादांना असं यश मिळत गेलं का दादा आपल्या या राहुरी नगर पाथर्डी तालुक्याचे केले. काय भावना आहे? या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वात प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी शहरामध्ये झाली. त्याबद्दल 3-4 दिवस उपोषण करून देखील प्रशासनाने फक्त आश्वासनाच्या पुढे काही दिलं नाही. आज 1 वर्ष उठून गेलेलं आहे, तरी देखील या अशा निंदनीय घटनेमधले जे आरोपी आहेत त्यांचा मागमूस देखील पोलीस प्रशासन लावू शकलेलं नाही. ही आपल्या सर्वांना खरं शर्मेनं मान खाली घालण्यासारखी घटना आहे होती. आणि अजून जर पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत नसेल, चौकशीसाठी एखादा संशयित देखील ताब्यात घेत नसेल, तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं हे मोठं अपयश आहे. आज 1 वर्ष या घटनेला पूर्ण झालेलं आहे. आम्ही आज छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला इथं या ठिकाणी हार घालून वंदन केलं आणि या 1 वर्षापूर्वी घडलेल्या जी घटना होती तिचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आता पोलीस स्टेशनसमोर तुम्ही एक आंदोलन केलं होतं. 1 वर्ष घटनेचा तपास झाला नाही. त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं का आम्ही आरोपीला पकडण्याच्या मार्गावर आहोत. तपास हा क्लिष्ट आहे. क्लिष्ट असला तरी घटना काय ना, शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोण मोठं त्या ठिकाणी हे असतो. एखाद्या संशयिताला ताब्यात घेतलं, त्याला काय केलं तर कुणाला राग यायची आवश्यकता नाही. काय तर क्लिष्ट असेल, संवेदनशील, काय संवेदनशीलता? महाराजांच्या अपमानापेक्षा आणखीन काय संवेदनशील असतो. त्यामुळे चौकशीसाठी आमच्यातही कोणाला ताब्यात घ्या, आम्हालाही 4-2 फटके हाला कबूल करून घ्या, काही कोणी काय म्हणणार नाही. काय शेवटी महाराजांच्या घटनेचा हा आरोपी हा समाजासमोर आला पाहिजे, त्याला कडक शासन झालं पाहिजे. नाही तर आम्ही पुन्हा अजून राहुरी शहरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं जे काही नियोजन चालू आहे, तर असे जर पुतळे सुरक्षित राहणार नसतील तर नवीन पुतळे उभारण्यात देखील मोठा धोका भविष्यामध्ये उद्भवू शकतो. या तपासामध्ये काय म्हणजे तपासावर राजकीय दबाव आहे का काही? मी आता सांगू शकत नाही आम्हाला काही. याच्यात राजकारण मला आणायचं नाही. परंतु 1 वर्ष साधं एक संशयित करून पोलीस ताब्यात घेत नसतील तर हे मोठं अपयश आहे पोलीस प्रशासनाचं. लोकांचा, कार्यकर्त्यांचा त्यांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न माझा आहे. बोलतात, त्यांची मतं देतात आणि त्याच्यानुसार योग्य तो निर्णय आपण लवकर घेतो. काय वाटतं पक्षाकडून निवडणूक लढणार का अपेक्षा? मी विचार घेतो ना सगळ्यांचा विचार. आज मी कसं बोलणार ना, आता पूर्ण होऊ द्या सगळ्यांचं. मध्यंतरी तुम्हाला फडणवीसांनी मुंबईला बोलवलं, फडणवीस साहेबांनी मुंबईला बोलवलं असं कोण म्हटलं? असं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं. सोशल मीडियाशी काय सोशल मीडिया राज्याचे मुख्यमंत्री आहेत, बोललो तर जावंच लागेल. काहीतरी असलं काम तरी राजकारणाचा संदर्भ दिलेला होता त्याच्यामुळे. सोशल मीडियावरच्या बातम्यांना जास्त महत्त्व देऊ नका. काय असेल तर मी तुम्हाला सांगेन.
राहुरी प्रतिनिधी उमेश वाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.